नक्कीच मराठवाडा दौरा पूर्ण आहे। पहिल्या टप्प्यात राज ठाकरे पूर्ण करून आहेत, आता मुंबईत थेट दाखल झाले आहेत। आता जे काही मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी राज ठाकरे सोबत जी घटना काही घडली, जे दौरा असेल किंवा इतर जे दुसरा दौरा त्यांचा सुरू आहे त्यासाठी नियोजित असेल, तर हे मंचचे नेते असतील हे सर्व गाठीभेटी करतील। सध्या जे आहेत या ठिकाणी मराठवाड्याचा दौरा पूर्ण करून पहिल्यांदा राज ठाकरे शिवतीर्थावर दाखल होतात। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक मनसे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्यामुळे मध्ये एक मोठा आनंदाचं वातावरण आहे। ते देखील या ठिकाणी जल्लोष करत आहेत, जल्लोषात आहेत। राज ठाकरे यांच्या फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळतं। यामिनी अगदी सत्यम, आपण बघतोय स्वागत तर अत्यंत जंगी होताना दिसतंय, मात्र या सगळ्या स्वागताच्या मागे काल आणि परवा झालेल्या संघर्षाची सुद्धा पार्श्वभूमी आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जो संघर्ष झाला होता त्यानंतर एका पद्धतीचं हे शक्ती प्रदर्शन म्हणूयात का आपण या कार्यकर्त्यांचं? नक्कीच आपण पाहिलं तर बीडमध्ये ज्या पद्धतीने राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर आहेत, तर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आहेत तिथे या ठिकाणी आंदोलन केलं होतं, सुपारी वगैरे टाकली होती। त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये एक निगेटिव्ह वातावरण होतं। एक या ठिकाणी त्यानंतर देखील काल उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यामध्ये सभेच्या दौऱ्यानं आपण पाहिलं तर दरम्यान मनसे कार्यकर्ते जे आहेत आक्रमक होऊन थेट त्या ठिकाणी नारळ असेल किंवा बांगडे असतील किंवा टमाटर वगैरे त्या गाडीवर टाकलं होतं। त्यानंतर देखील बदल्याची भावना होती मनसे कार्यकर्त्यांमध्ये घेतलं। अगदी सत्यम, तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत राज ठाकरे यांचे समर्थक त्यांचे कार्यकर्ते एकीकडे मुंबईमध्ये मोठ्या संख्येने जमतायत, तर त्याच वेळेला पुण्यामधली दृश्य आपण सध्या दाखवतोय। पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज होताना दिसते। आज संध्याकाळच्या वेळेला जरांगे पाटील यांचं सुद्धा मोठं स्वागत, जंगी स्वागत पुण्यामध्ये करण्यात आलेलं होतं आणि ही थेट दृश्य आपण बघतोय। एकीकडे मुंबईमध्ये राज ठाकरे यांचं स्वागत होत आहे, दुसरीकडे पुण्यामध्ये जरांगे पाटील यांची शांतता रॅली सध्या होतीये। बऱ्याच संख्येने मराठा बांधवांची उपस्थिती याला सुद्धा लागलेली दिसते आणि मनोज जरांगे पाटील आता तिकडे संबोधित सुद्धा करणार आहेत। तर सध्याची ही दोन दृश्य दोन महत्त्वाच्या शहरांमधली, मुंबईमध्ये एकीकडे शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे दाखल झालेले आहेत आपल्या मराठवाड्याचा एकूणच दौरा संपवून, आणि त्याच वेळेला मराठा आंदोलनाचं नेतृत्व ज्या ठिकाणावरून सुरू झालं ते मनोज जरांगे पाटील हे पुण्यामध्ये त्यांच्या शांतता रॅलीला संबोधित करताना आपल्याला बघायला मिळतील। तर राज ठाकरे यांच्या घरामधली ही आतली दृश्य आपण बघतोय। मनसेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा सध्या तिकडे पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरे या सगळ्यांच्या भेटीगाठी घेताना सध्या आपण बघतोय। आगामी एकूणच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना उतरवण्याचं ठरवलेलं आहे। साधारणतः 200 ते 250 जागांवरती मनसेचे उमेदवार उभे करू असं राज ठाकरेंनी म्हटलं आणि त्याची चाचपणी सध्या मनसेनं सुरू केली आहे। राज ठाकरेंचा हा मराठवाड्याचा एकूणच दौरा आपण पाहिलाय आणि या दौऱ्याच्या नंतर आता राज ठाकरे हे मुंबईमध्ये आपल्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले। आपण बघतोय मनसेचे महत्त्वाचे सगळे पदाधिकारी सुद्धा इथे दाखल झालेले आहेत। अमेय खोपकर असतील, हे सुद्धा या ठिकाणी पोहोचले। तर दुसरीकडे पुण्यामध्ये जरांगे पाटील यांची शांतता रॅली सुद्धा आपण बघतोय, पुण्यामध्ये ही रॅली पार पडते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।